शेवाळ आहे ना, त्यामुळे हळू जावा, थोडंसं हळू जावा अजून. प्रशील भाऊ, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे जबरदस्त तुझ्या भाषेमध्ये. बस असाच. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर आज मी शूटला चाललो आहे. भयंकर जोरात पाऊस चालू आहे सगळीकडेच. म्हणजे आम्ही आत्ता आहे तामिनी घाटाच्या मध्ये आणि आज माझ्याबरोबर अशी दोघं मित्र आलेले आहेत. ते म्हणजे एक म्हणजे आशिष जो माझा कोलिग आहे आणि रंजन तो पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि त्यानं समुद्रसुद्धा पहिल्यांदा पाहिला. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर असं ठिकाण, ते म्हणजे सावळ्या घाट. आणि जास्त लोकांना माहीत नाही तसं मी तुम्हाला सांगितलं. तर चला मस्त असं ते ठिकाण एक्सप्लोअर करूया आणि या सुंदर नजाराचा अनुभव घेऊयात. आपण पुण्याकडून आलो आहे. पुण्याकडून आल्यानंतर जवळजवळ एक 50-55 किलोमीटर अंतरावर आपल्याला इकडे उजव्या बाजूला फाटा बुडतो आणि हा सरळ जो रस्ता जातो सरळ कुंडलिका वैलीला, म्हणजेच अंधारबन जंगलाकडे. तो कैसा लग रहा है पहली बार मतलब इस जगह पे आके? बहुत मजा आ रहा है, एक्सप्लोर कर रहा हूँ हर जगह. मतलब आणि आशिष पण बरोबर. आशिष तुला काय वाटतंय, कसं वाटतंय हे सगळं वातावरण? एकदम झक्कास. मित्रांनो, आपण जवळजवळ 2 मिनिटं पुढे आलोय आणि तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे एक डाव्या बाजूला बस स्टॉप दिसतोय आणि हा सरळ रस्ता जातो अंधारबनकडे आणि हा खाली जो रस्ता जातो तो सरळ जातो एका वस्तीकडे, एका गावाकडे. फायनली चौधरी देता आता लेके चलना है. हाँ छाता लेके चलना है. हाँ छाता लेके तो जाना है. ओके, इथं ठेवलं आपण हे. मित्रांनो, इथं आपल्याला जास्त आता म्हणजे कुठे काय गोष्टी आहेत माहिती नाही आहेत. इथे एक घर तेवढं आहे, 2 घर आहेत तिथं फक्त. त्यांना आता विचारूया. गाड्या तर आपण लावल्यात तिथं आणि बरेच लोक जेव्हा आले मुलं आलेले त्यांनी हेल्मेटसुद्धा इथं ठेवलेले आहेत. यांचे काही चार्जेस वगैरे आहेत? आत आहेत का? त्यांच्याकडे ते पार्किंगचे चार्जेस घेतात काय. ओके, 50-60 रुपये काय असतील. त्याचं काय चहा वगैरे नाश्ता पण मिळून जाईल. इथं मिळून जातो. तुम्ही कुठून आलाय सगळे? आम्ही पुण्यावरून आलो. पुण्यावरूनच आलाय. ही आजी कुठं आतमध्ये आहेत का? बरं 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 बरं. आजी आतमध्ये आहेत आणि पार्किंग चार्जेस तेवढे आहेत ते तेवढे आपल्याला पे करावे लागणार आहेत आणि ते करून आपण मग पुढे जाऊयात. आजी गाडी लावली इकडे पार्किंगला. हां, पार्किंग चार्जेस तुमचे किती आहेत? हो, आम्ही आत्ता आलो 3 जण, 2 गाड्या आणल्यात त्याच्यामुळं. किती द्यायचे चार्जेस तुमचे? 50. चालेल. दोन हेल्मेट लेके अंदर रख देते. तर तुम्ही चार्जेस देऊन पुढे जाऊ शकता. इथून किती ट्रेक आहे तरी आजी खाली चालत जायला? अर्धा तास आहे. घराच्या बाजूनच म्हणजे बरोबर हे घर आहे त्याच्या डाव्या बाजूनच आपल्याला सरळ खाली पायवाट जाते. कच्चा रस्ता आहे. अरे कीचड़ से जाने के अच्छा तो ये रास्ता है ना सही से. नहीं यार, कुछ भी करना है लेकिन रिस्क नहीं लेना है. सरळ सरळ पायवाट तुम्हाला दिसतो इकडे. इकडे पुढं काहीतरी बांधकाम चालू आहे, त्याचा तो रस्ता आहे. आणि ही जी लँड आहे, ही जी जागा आहे ती आय थिंक योगाश्रम जे आहेत एक ट्रस्ट आहे, तर त्यांच्या अंडर ही लँड येते. छोटी गंगा बोल के नाले में कुदवा रहा है. किसको? तेरे को? क्या कुदवा? ते आपण तिकडून सरळ खाली आलो पण जे काम चालू आहे त्याच्या बाजूनच रस्ता आहे तिकडे येण्यासाठी. मित्रांनो, भयंकर जोरात पाणी पडत आहे तिथं. तो वॉटरफॉल खूप जोरात म्हणजे लिटरली भयंकर मोठा आणि रौद्र रूप धारण केलं आहे त्या वॉटरफॉलनं. या ठिकाणाहून आपल्याला अजून खाली जायचं आहे. त्या ठिकाणी आता रस्ता बघायचा आहे कुठे आहे. खाली इथं तर रस्ता दिसतोय. आय थिंक तिकडून पुढून रस्ता असेल असं वाटतंय. इथूनच आपल्याला खाली उतरायचं आहे. रस्ता उतरण्यासाठी बऱ्यापैकी अवघड आहे आणि इथं तुम्हाला बांध दिलेलं सुद्धा दिसतोय की खाली जावा म्हणून. धीरे 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 धीरे. थोडंसं खाली आलो ना, इथं आपल्याला 2 कुंड पाहायला मिळतात. हे बघा इकडे हे कुंड आहे, एक कुंड आहे पाण्याचं अखंड दगडामध्ये कोरलेलं.
आणि हे कुंड व्हॅली म्हणतात त्याला, कारण की इथं बरीच कुंड पाहायला मिळतात. कारण मागे येताना बोर्ड पण बघितलं की कुंड व्हॅली, कुंडलिका व्हॅली म्हणतात, पण कुंड व्हॅली सुद्धा आहे. तर बरीच आपल्याला कुंड इकडं पाहायला मिळतात. आता इथून आपल्याला सहज खाली उतरायचं आहे. तिथून खाली उतरून तो पायवाट तिकडे दिसते आणि एकदम पलीकडे जायचं आहे. आपल्याला इकडे पायऱ्या पाहायला मिळतात. हा सावळ्या काट्याच्या पायऱ्या आहेत, म्हणजे तुम्हाला इकडे कातळात खोदलेल्या पायऱ्या इकडे दिसतात आपल्याला या. आणि इथूनच तर आपल्याला खाली उतरून जाता येतं. हाच तो जुना मार्ग. ए हळू या रे. हा स्टेअर्स ना. हां, तिथून थोडंच आपण खाली आलोय, पायऱ्या उतरून. इथं आपल्याला अजून एक पाण्याचं कुंड पाहायला मिळतं. एकदम शुद्ध पाण्याचा कुंड आपल्याला इकडे दिसतंय. अखंड कातळातील तुम्ही इकडे बघू शकता. थोडं हळूहळू जा, तिथं पण थोड्याशा पायऱ्या. ओके, पण पाणी आहे पायऱ्यामधून सर्व. हां हां, शेवाळ आहे ना, त्यामुळे हळू जावा, थोडंसं हळू जावा अजून. रजन थोडा धीरे चलो. अरे तिथून आता जंगल परत चालू झालं. आजूबाजूला हात लावू नका. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही कुठे जातात तर मी तुम्हाला एक नक्की सांगेन, झाडांना धरू नका जास्त करून. त्या झाडावर पावसाळ्यामध्ये स्नेक म्हणजे साप असण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं काळजी घ्यावी लागते. लोकांनी कचरा केला का तुमचा इथे? हां 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 हां, कॅम्पिंग केलं काय? आमच्याकडनं चालतं, आम्ही चालवलं परत. घेऊन चाललं का सगळं? गुड. दादा सगळे कॅम्पिंगला आले होते, आता सगळं रिटर्न घेऊन चालले जेवढं सगळं आणलं होतं साहित्य. ॲक्च्युली मी सगळ्यांना विनंती करेन, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जाल ना, तो आपला कचरा सोबत जाताना परत न्या. जसं आता हे घेऊन चाललेत. दादा तुम्ही कुठून आलाय? शेंगट रोड. शेंगट रोडवरून. रात्री पावसात कॅम्पिंग केलं? हो हो, सही आहे. आपण आता या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचलो. इथून आपल्याला अजून खाली उतरायचं आहे, त्या तिथं जायचं आहे. बरीच ताण लागली आहे. जायच्या आधी विचार केला पाणी प्यावा, आणि अशा नेचरच्या ठिकाणी आल्यानंतर नॅचरल पाणी प्यायलाच हवं. अशी जी पितो आहे आणि मी पण चालू करतो. जबरदस्त आहे. अप्रतिम. मित्रांनो, आपण फायनली त्या स्पॉटला पोहोचलो आहे. आपल्याला पुढं जायचं आहे अजून, पण इथून तुम्हाला एक सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. हा समोर दिसतो तो रिंग वॉटरफॉल. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्याचा पहिला टप्पा आपण पाहिला होता आणि हा त्याचा दुसरा टप्पा खाली पडतो. आणि आता पाणी जास्त आहे, त्यामुळे आय थिंक तिथं जाणं जास्त धोक्यात आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल रिंग वॉटरफॉलचा, तर पाणी थोडं जास्त आहे तिथं, त्यामुळे जवळ जाता येत नाही आहे. आणि इकडं हा दिसतो आपला सुंदर असा देवकुंड वॉटरफॉल. ही समोर पुढं दिसते ती प्लस व्हॅली, आणि ही आहे ती अख्खी कुंडलिका व्हॅली. आणि समोर आपल्याला भिरा धरण दिसतं आहे. इथून सगळे ट्रेक करत येतात. आणि मिल्की बार वॉटरफॉल जो आहे तो वरती. आणि मध्ये आत्ता जे इन्सिडेंट झाले, जे 2-3 मुलं जे वाहून गेले पाण्यातून, ते ठिकाण आपल्याला तिकडं पाहायला मिळतं आहे. आपण तिथून रॅपलिंगसुद्धा केलेलं आहे देवकुंड वॉटरफॉलचं. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर लगेच जाऊन पहा. रिंग वॉटरफॉलचा सुद्धा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की पहा. मित्रांनो, आता भयंकर जोरात पाऊस झाला आणि त्या पावसानं जो नजारा तयार झालाय ना, ओ शिट, जबरदस्त आहे यार. एक्सप्लेन नाही करू शकत, तुम्ही बघाच. हे बघा कसला जबरदस्त नजारा तयार झाला इकडे. हे सगळे छोटे छोटे वॉटरफॉल तयार झाले. हा देवकुंड वॉटरफॉल मेन पडतो, त्याच्या बाजूला बघा कसे वॉटरफॉल सगळे तयार झालेत.
समोर दिसते ती म्हणजे कुंडलिका व्हॅली ही अख्खी जी म्हणतो आपण ती, आणि सगळे धबधबे बघा कसे पडतात. खूप जबरदस्त असा नजारा झालेला आहे. आणि त्याच्यावरतीच बरोबर आपण तिकडे पाहू शकतो ते म्हणजे अंधारवन जंगल. एवढं सुंदर ठिकाण पाहायला आल्यानंतर आपल्याला एक मोठा ब्लॉगर, मोठा यूट्यूबर आपल्याला महाराष्ट्रातला भेटलेला आहे. आपला मित्र तो म्हणजे प्रशील भाऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे जबरदस्त तुझ्या भाषेमध्ये बस असाच. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा भन्नाट ब्लॉगमध्ये. येस. आणि हा सुद्धा आता एक्सप्लोअर करायला आलेला आहे इथं. बरं, आता तो बाहेर गेला होता. बऱ्याच तुम्हाला त्याच्या जबरदस्त व्हिडिओ तर तुम्ही पाहत आहात. आणि आता बाहेरच्या देशाबाहेरच्या सुद्धा सिरीज त्याच्यात चालू आहेत मस्तपैकी. त्याच्या चॅनलवर तर तुम्ही पाहत असालच, पण मी सुद्धा सांगेन की अजून जेवढे जास्त लोकांना तुम्हाला शेअर कराल त्याचे व्हिडिओ शेअर करा, कारण की खूप जबरदस्त व्हिडिओ बनवतो. मस्तपैकी चालू आहे सगळं त्याचं. आणि बाकी बस बस नाही बरं वाटलं आणि भारी वाटलं तो इथं भेटला. अचानकच आपण भेटतो इथं कुठेतरी असं. एकदा मी तसंच भेटलो होतो हा शॉपमध्ये भेटलो, पण इथं अचानक भेटलो. भेटणंच होत नव्हतं आपलं असं. राईट करू एक नक्की प्लॅन करू. तर सह्याद्री आधी हिडन वॉटरफॉल भरपूर आहे जे मी आता शोधून काढलेत. तर जाऊ बरोबर आपण हे करायला. तेच तर जागा अजून फिरायला मजा येईल. त्याच्यामुळे मग आपण बरेच असे प्लॅन करू आणि तर सोबत नक्कीच करू. नक्की भाई. आणि मित्रांनो नक्कीच गिरीश भाऊच्या व्हिडिओला जेवढा तुम्ही आपल्या व्हिडिओला सपोर्ट करता तसंच एकदा चॅनलवर फक्त व्हिजिट करा. जर व्हिडिओ आवडले तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला नक्की आवडेल, कारण की आपले जसे थ्रिल भरले व्हिडिओ राहतात तसेच थ्रिल भरल्या जागा राहतात. सो नक्की भाऊच्या चॅनलवर व्हिजिट करा. थँक्यू सो मच प्रशील भाऊ. ठीक. मित्रांनो मस्तपैकी आपण हा स्पॉट पाहिला. तुम्हाला नक्की आवडला असणार आहे असं मी गॅरंटेड सांगू शकतो, कारण की हा स्पॉट जसं मी म्हणालो जास्त लोकांना माहीत नाही आहे आणि मस्त स्पॉट आहे. पण हां, इथे येण्यासाठी तुम्हाला चांगले शूज असणं आवश्यक आहे, कारण की घसरटीचा रोड आहे. त्याचबरोबर लहान मुलांना तुम्ही इकडे आणू नये असं मी सांगेन, कारण की रिस्क जास्त आहे. थोड्या लोकांनी म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स असेल ट्रेकिंगचा प्रॉपर त्याच लोकांनी इकडे यावं असं मी नक्की सांगेन, कारण अशा ठिकाणी जाताना ब्युटी तर असते, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वतःच्या जीवाची सेफ्टी, आणि ती सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट असते. अशा गोष्टी तुम्ही कधीही कुठेही पाहू शकता. अशा आम्ही जे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ दाखवतो त्याद्वारे सुद्धा तुम्ही पाहू शकता, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही अजिबात येऊ नका इकडे असं मी तुम्हाला सांगेन. आणि हा सुंदर असा नजारा तुम्ही आता पाहिला असणार आहे. परत एकदा पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही आता निघालोय परतीच्या वाटेवर. जसं आशिष बोलला त्याप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच जा, ते लाल बटन आहे सबस्क्राईबचं ते दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, आवडले असल्यास लाईक नक्की करा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो.